घुले देखील इच्छुक उमेदवार होते, त्यांना विचारूया काय उमेदवारी संदर्भात काय सस्पेन्स वाढतोय, गोंधळ दिसतोय. पक्षाने निर्णय घेतलेला आहे. आता 2 फॉर्म भरायला सांगितले तसं दिसतंय. त्यामुळे आता 2 या फॉर्म भरून पक्ष निर्णय घेईल. दोन कोण असणार, कोण कोण नाही आता तर काकड्यांना आणि सुनीलांना टिंगरेंना या दोघांचे फॉर्म भरतोय पक्ष. 2 उमेदवार असतील. नाही नाही एक उमेदवारीवरून काही नाराजी आहे का, पक्षात नाराजी करायचा प्रयत्न होतो. आता उमेदवारीवरून नाराजी पक्षात काम केलेले अनेक आहेत. शेवटी अनेक वर्ष 40-50 वर्ष काम करून सुद्धा उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यानंतर थोडाफार नाराजी असणार आहे. तुम्ही नाराज आहात का? तुमचं नाव नाही, आहे, तुमचंही नाव या ठिकाणी तुम्हाला डावललं फॉर्म भरायला गेलंय. नाही सांगितलं ऐनवेळी. ठीक नाही, मला ऐनवेळी फॉर्म भरायला नाही सांगितलं, परंतु पक्षाने निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. पण पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी न देता ऐनवेळी दुसऱ्या म्हणजे व्यावसायिक असणाऱ्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यामध्ये पण नाराजी दिसते. आता पक्षाचा निर्णय आहे. तुम्ही नाराज आहात का? स्पष्ट नाही, स्वतः अगदी 40 वर्ष मी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. माझी अपेक्षा मी सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादांच्या कानावर घातली होती की सगळ्यात सिनियर बी आहे, मी तेवढं प्रचंड कामही केलंय, मला उमेदवारी मिळावी हा माझा आग्रह हक्क आहे. मी त्यावेळेस पक्षाच्या कानावर घातलं होतं. म्हणजे तुम्हालाही डावललं गेलंय. बघूयात आता. तुम्ही कार्यक्षम नाही काय काय पुढची तुमची भूमिका काय? भूमिका आता आजही मी पक्षासाठी किती काम करतो हे संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कार्यक्षमतेचा प्रश्नच नाही. पण पक्षाला का विश्वास, पक्षाने असा ऐनवेळी विश्वास दाखवून इतर नवीन चेहऱ्याला संधी का दिली? आता हे पक्षाला विचारलं पाहिजे ना. तुम्ही नाराज आहात? नाही, मला उमेदवारी दिली नाही निश्चितपणे मला वाईट वाटणं साहजिक आहे. का सगळ्यात सिनियर मी आहे. जेवढ्यांनी उमेदवाऱ्या मागितल्या त्या सगळ्यात सिनियर मी होतो. मी तुमची भूमिका काय आता? हा आता काय तुमची भूमिका काय? नाही, पक्षाने घेतलाय निर्णय ठीक आहे. पक्षाच्या भूमिकेबरोबर मी राहणार आहे. शेवटी पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर मी, कारण मी एकनिष्ठ कार्यकर्ता, माझ्या जिल्ह्यात शिक्काच आहे की अजितदादांचा विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणूनच मला ओळखलं जातं. त्यामुळे पाहतो की त्याची गोची होते का, जुने कार्यकर्ते आहेत नेते, त्यांची गोची होते का अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या पक्षात? असं आता असं नाही म्हणता येणार. शेवटी बघूयात आता हे. ठीक आहे, ठीक आहे. सुरेश घुले जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, राज्य उपाध्यक्ष, ते देखील इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कुठेतरी तेही देखील नाराजी पक्षावरती व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये होते बैठकीत, मात्र ते बैठकीच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की पक्षाने उमेदवारी द्यायला पाहिजे. नक्कीच पण पक्षाने उमेदवारी दिली नाहीये, त्यामुळे ते नाराजी व्यक्त करताना. तुम्हाला देखील उमेदवारी दिली नाही, नाराज आहात तुम्ही असं पक्षावर? नाही, आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. मी पक्षाच्या निर्णयाची सहमत आहे, पण निश्चितपणे उमेदवारीसाठी सगळ्यात सिनियर मी होतो. प्रचंड काम केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. 10-12 वर्ष गेली प्रदेश उपाध्यक्ष आहे. जिल्हा बँकेवर 20 वर्ष संचालक म्हणून काम करतोय. साखर कारखान्याचा चेअरमन होतो. मार्केट कमिटीचा 2 वेळा चेअरमन होतो. आणि मी माझ्या भावना पार्थ पवारांच्या आणि वहिनींच्या कानावर घातल्या होत्या. पण हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं अशा पद्धतीने थेट विक्रम काकडेंना बाहेरून आतमध्ये घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं? नाही, आता याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. पक्षाचा निर्णय आहे. शेवटी आयुष्यभर मी पक्षाशी बांधील राहिलेला आहे. योग्य वाटलं का हे? पण ज्या पद्धतीने काही नाराज आहेत, काही राजीनामा सुद्धा देत आहेत या ठिकाणी. आता तुम्ही देखील देणार आहात का? नाही, राजीनामा मी शेवटी वहिनींशी पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच नाराजी वरिष्ठ नाराज तुम्ही आहात. आणि हे कितपत योग्य वाटतं? अचानक कुणीही पक्ष यायचं आणि त्यांना पक्ष प्रवेश करायचा आणि त्यांना उमेदवारी द्यायची? आम्ही आयुष्य पक्षामध्ये घालवलंय. आजही मी तेवढंच पक्षामध्ये ऍक्टिव्ह आहे. तुम्ही सगळी मंडळी पाहताय की संपूर्ण जिल्हा आणि राज्यामध्ये मी काम करतोय. त्यामुळे माझा विचार होणं त्याच साहजिक. जर आपण बघितलं तर असं देखील सांगितलं जातं याच अण्णांनी म्हणजे काकडेंनी, संजय काकडेंनी पक्ष फोडलेला होता 2017 साली आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या मुलालाच या ठिकाणी संधी दिली जाते. हे कितपत योग्य? नाही, एखाद्या उमेदवाराबद्दल मी आता बोलणं योग्य नाही. तुम्ही कारण नाराज? निश्चितपणे माझा विचार पक्षाने केलाच पाहिजे होता हे नक्की. पैसे जिंकले कुठेतरी असं नाही मी म्हणू शकणार, कारण हे अशा प्रकारचं मी त्यांना काही कार्यकर्ते राजीनामा देत आहेत. पत्र घेऊन आले त्यांनी सुनील टिंगरेंना राजीनामा या ठिकाणी दिलाय.
आता हे मला माहित नाही कोण राजीनामा आता त्याच्यामध्ये अजून एक गोंधळ दिसतोय की सुनील टिंगरेही उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि विक्रम काकडेही भरतायत. कोण खरं, कुणाला एबी फॉर्म दिलाय? पक्ष क्लिअर करेल छाननीच्या दिवशी की एबी फॉर्म नेमकं कोणाला. का असं का नेमकं पक्षाचं नेमकं काय? कारण की सगळ्या पक्षाचे एक एक उमेदवार दिले, राष्ट्रवादी मात्र 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करतोय. हा गोंधळ नेमका का? एखाद्या वेळेस एखाद्याचा डमी फॉर्म पण असू शकतो ना. हे पण हे कितपत म्हणजे 2-2 एवढा मोठा पक्ष असून सुद्धा हा गोंधळ सगळा होतोय तुमच्या पक्षामध्ये? नाही, गोंधळ होतोय असं नाहीये. आता काही शेवटचे काही तास राहिलेत फक्त. हो, आता 3-4 तास भरून द्यावा लागणार आहे. आणि आता सूचना पण हे पहिली दावेदारी आहे अगर तुम्ही केली मला वाटतं 100% आठवत असेल. पहिली दावेदारी मी केली म्हणजे ज्या सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्या सगळ्यात सिनियर मी होतो. सगळ्यात जास्त काम सहकारात आणि सगळ्या ठिकाणी मी केलं होतं. त्यामुळं माझी प्रबळ इच्छा होती की मला उमेदवारी द्यावी, परंतु पक्षाला कदाचित मी योग्य वाटला नसेल. तुमच्या या सगळ्या पक्षासाठी तुम्ही आजपर्यंत काम केलंय त्याचं कुठंतरी फळ तुम्हाला आज अशा पद्धतीने दिलंय पक्षाने. बघूयात आता भविष्यात पक्षाचं काय. तुमची नाराजगी तुमची अवस्था अशी आहे का मम तपासी हे जी काय फळ निश्चितपणे झाल्यावर का आता नाही, आता निवडणूक झाल्यानंतरच सांगावी लागेल. आता निवडणुकीच्या प्रचाराला तर लागावं लागेल ना. शेवटी पक्षाने निर्णय घेतला होता. मी काय कुठं तुम्ही सहभागी होणार का? तुम्हाला असं काय वाटतं होणार. विक्रम काकडेंकडे असं काय आहे? नाही, कुठल्या उमेदवाराबद्दल पर्टिक्युलरली काय असं बोलणार त्यांच्याकडे नाही. की पक्षाने ज्या उमेदवाराला दिलेल्या आहेत पक्षाने जे दिले त्याच्याबद्दलच नाराजी होते की पैसेवाल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. ज्येष्ठ कार्यकर्ते 8-10 होते रेसमध्ये. 8-10 तर आपण पाहिलं सुरेश घुले आहेत जे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देखील त्यांची नाराजी बोलून दाखवलेली आहे. ते स्वतः त्यांनी पत्र दिलं होतं सुनेत्र पवारांना की मला उमेदवारी मिळावी यासाठी. सुनील टिंगरे आहेत. सुनील टिंगरे काय ते स्वतः उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करणार. एबी फॉर्म तुम्हालाही देण्यात आलेलं, एबी फॉर्म त्यांनाही देण्यात आल्याचं समजतंय. तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण आत्ताच सुरेश घुले यांनी तर नाराजी व्यक्त केलेली आहे कारण ते स्वतः इच्छुक होते. आपण पाहतोय काय त्यांचं, कारण या सगळ्या प्रक्रिया ते पूर्ण करतायत आणि एकूण या सगळ्या याच्यावरती सुनील टिंगरे देखील थोड्याच वेळात आपली भूमिका मांडू शकतील. मात्र आत्ता आपण पाहतोय